भारताचा शोध भाग 29. संस्कृत भाषेतील चैतन्य आणि तिचे सातत्य. संस्कृत भाषा समृद्ध, बहरलेली, नाना प्रकारच्या अंगोपांगांनी विपुल वाढ झालेली, वैभवशाली भाषा असूनही पाणिनीने 2600 वर्षांपूर्वी घालून दिलेल्या चौकटीतच काटेकोर नियम पाळून ही सारी आश्चर्यकारक श्रीमंती तिला लाभली आहे. भाषेचा पसारा वाढला, समृद्धी झाली, ती अधिक अलंकारिक, अधिक अर्थपूर्ण होत गेली, परंतु सदैव मूळच्या धातूंना ती चिकटून राहिली. संस्कृत वाङ्मयाच्या अवनतीच्या काळात या भाषेची काही शक्ती कमी झाली, साधेपणा जाऊन कृत्रिमता आली, अधिक गुंतागुंतीची होऊन मोठमोठी रूपके, उपमा यांची गर्दी उडाली. समासाने शब्द जोडण्याची व्याकरणाने परवानगी दिली होतीच, त्याचा फायदा घेऊन काही काही ग्रंथकार एकेका सामासिक शब्दाच्या ओळीच्या ओळी लिहून आपली हुशारी दाखवू लागले. इ सनाच्या 1784 मध्ये सर विल्यम जोन्स याने लिहिले की भाषा किती जुनी हा प्रश्न बाजूला ठेवला तरी एक गोष्ट खरी की हिची रचना आश्चर्यकारक आहे. ग्रीक भाषेहून अधिक परिपूर्ण, अधिक निर्दोष, लॅटिन भाषेहून अधिक विपुल व समृद्ध आणि दोहोंहून अधिक सुसंस्कृत अशी ही भाषा आहे. परंतु या दोन्ही भाषांशी तिचे समान धातू असण्यात साम्य आहे. व्याकरणातीलही काही प्रकार समान आहेत. आकस्मित योगायोग नाही हा. हे साधर्म्य इतके डोळ्यात भरण्यासारखे आहे की कोणाही व्युत्पत्ती शास्त्रज्ञाला असे म्हणण्या वाचून गत्यंतर नाही की या सर्व भाषा मुळात कोणत्या तरी एकाच भाषेपासून निघालेल्या असल्या पाहिजेत आणि ती मूळची भाषा आता मृत झाली असावी. विल्यम जोन्सच्या पाठीमागून इंग्लिश, फ्रेंच, जर्मन असे अनेक युरोपियन पंडित संस्कृत भाषेचा अभ्यास करायला पुढे सरसावले. त्यांनी तुलनात्मक व्युत्पत्तीशास्त्राचा नवा पाया घातला. या नव्या शास्त्रात जर्मन पंडितांनी फारच आघाडी मारली व संस्कृत संशोधनाचे जास्तीत जास्त श्रेय 19व्या शतकातील जर्मन पंडितांनाच दिले पाहिजे. जवळजवळ प्रत्येक जर्मन विद्यापीठात संस्कृतचे अध्ययन सुरू झाले व 1-2 आचार्य त्यासाठी असत. हिंदुस्थानातील संस्कृतचे अध्ययन खोल आणि भरपूर असले तरी ते परंपरागत पद्धतीचे होते. त्यात टीकात्मक, विवेचनात्मक दृष्टी नसे. तसेच हिंदी शास्त्री पंडितांना लॅटिन, ग्रीक इत्यादी प्राचीन परदेशी भाषांचा क्वचितच परिचय असे. फक्त अरेबिक, पर्शियन या भाषा त्यांना थोड्याफार अवगत असत. परंतु युरोपियनांच्या प्रेरणेने व स्फूर्तीने भारतातही नवीन पांडित्य निर्माण झाले व हिंदी विद्यार्थी युरोपात, विशेषतः जर्मनीत तौलनिक अभ्यासाची नवीन चिकित्सक पद्धती शिकण्यासाठी जाऊ लागले. युरोपियनांपेक्षा हिंदी पंडितांना काही गोष्टी अधिक अनुकूल असत तर काही गोष्टी प्रतिकूल होत्या. पक्षातीत टीका करण्याच्या बाबतीत पूर्वग्रह, परंपरागत आलेल्या कल्पना व रूढी या त्यांच्या आड येत, म्हणून संशोधन करताना प्रतिकूलता निर्माण होई. परंतु त्याचबरोबर लेखनातील अर्थाच्या गाभ्याला हात घालण्याची अधिक शक्ती आणि पात्रता हिंदी पंडितांजवळ असे. ज्या परिस्थितीत ते लिखाण झाले त्या परिस्थितीचे चित्र ते अधिक स्पष्टपणे कल्पू शकत. प्राचीन वाङ्मयाशी ते वृत्तीने अधिक एकरूप होऊ शकत. ही संशोधनाच्या दृष्टीने अनुकूलता होती. भाषेचे व्याकरण व व्युत्पत्ती याखेरीजचा भाषेचा उरलेला व्याप फार मोठा असतो. त्या मानववंशाच्या संस्कृतीचे, प्रतिभेचे काव्यमय असे अधिकृत प्रमाण, त्या मानव जातीला आकार देणाऱ्या कल्पनांचे आणि विचारांचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे भाषा. शब्दांचे अर्थ त्या युगानुसार बदलत जातात व जुन्या कल्पना, जुने विचार यांचे नव्याच स्थित्यंतर होताना बाह्य आकार, बाह्य वेश तोच राहिला तरी आतील अर्थाचे स्वरूप बदलते. एखाद्या प्राचीन शब्दाचा, वचनाचा साधा अर्थ सुद्धा पटकन समजणे कठीण, त्यातले मर्म लक्षात येणे तर दूरच राहिले. प्राचीन काळी ज्यांनी ती भाषा वापरली त्यांच्या अंतरंगात जर आपणास शिरायचे असेल, त्या शब्दांच्या अर्थात जरी डोकावायचे असेल तरी आपणास एक प्रकारची काव्यमय व सहानुभूतीमय अशी भावनात्मक दृष्टी ठेवूनच चालले पाहिजे. भाषा ज्या मानाने अधिक विपुल व वैभवशाली त्या मानाने तिच्या शब्दातील अर्थछटा समजणे अधिक कठीण. जगातील इतर ग्रीक, लॅटिन इत्यादी प्राचीन भाषांप्रमाणे संस्कृत भाषा ही अशी आहे की तिच्यातील शेकडो शब्दात काव्यमय सौंदर्यच केवळ नव्हे तर खोल अर्थसूचकताही आहे. अनेक शब्दांभोवती शेकडो कल्पनांची गुंफण आहे. दृष्टीने व वृत्तीने विजातीय असलेल्या परभाषेत असे शब्द अनुवादणे सुतराम अशक्य असते. संस्कृत भाषेचे व्याकरण, तिचे तत्वज्ञान यातही प्रबळ काव्यात्मकता आहे. संस्कृत भाषेचा एक जुना कोश काव्य स्वरूपात आहे.
आपल्यातील ज्या कोणी संस्कृतचे अध्ययन केले असेल त्यांनाही या प्राचीन भाषेच्या संपूर्ण अंतरंगाची ओळख होणे, त्या प्राचीन युगात जाऊन पुन्हा जगू पाहणे सोपे नाही. तथापि प्राचीन परंपरेचे आपण वारसदार असल्यामुळे आणि आपल्या कल्पनांभोवती त्या प्राचीन जगाचा सुगंध अद्याप दरवळत असल्यामुळे काही अंशी तरी या भाषेच्या आत्म्याचे दर्शन आपण घेऊ शकू. आपल्या आजच्या हिंदी भाषा संस्कृतोद्भवच आहेत. या भाषातील शब्द संपत्ती संस्कृतातूनच घेतलेली आहे. अर्थ प्रकटीकरणाचे प्रकारही संस्कृतापासूनच आलेले आहेत. परभाषेत भाषांतरित करण्यास कठीण असे संस्कृत काव्यातील व तत्वज्ञानातील शेकडो समृद्ध व अर्थपूर्ण शब्द आपल्या आजच्या भाषातून जसेच्या तसे जिवंत वावरत आहेत. आणि जनतेची भाषा या नात्याने संस्कृत जरी कधीच मृत झाली असली तरी तिच्यात अद्यापि आश्चर्यकारक जिवंतपणा आहे. परंतु विदेशी पंडित कितीही विद्वान असले तरी त्यांच्या मार्गात कितीतरी जास्त अडचणी असतात. दुर्दैवाची गोष्ट ही की पंडित आणि विद्वान लोक हे बहुधा कवी नसतात आणि भाषेचे स्वरूप विशद करून दाखविण्यासाठी ज्याच्याजवळ पांडित्याची व काव्य शक्तीची उभयविधा शक्ती आहे असा मनुष्य हवा. केवळ पंडितापासून एम बार्थ याने म्हटल्याप्रमाणे आपणास फक्त निर्जीव केवळ शाब्दिक भाषांतरे मिळत असतात. म्हणून तौलनिक व्युत्पत्तीशास्त्राची जरी प्रगती झाली असली, संस्कृत भाषेसंबंधी जरी बरेचसे संशोधन झाले असले तरी भाषेकडे कवीच्या दृष्टीने, प्रेमळ सहानुभूतीच्या दृष्टीने पाहण्याच्या बाबतीत फारसे प्रयत्न झालेले नाहीत. हे अभ्यास क्षेत्र अद्याप वृक्ष व उजाड आहे. संस्कृतातील कोणत्याही ग्रंथाचे इंग्रजी किंवा दुसऱ्या कोणत्याही भाषेतील भाषांतर पहा. बहुतेक रद्दी व मूळच्या ग्रंथाला न शोभेसे भाषांतर करणारे हिंदी असोत व परदेशी असोत, दोघेही या बाबतीत अपयशी आहेत. त्यांच्या अपयशाची कारणे मात्र भिन्न भिन्न आहेत. अशी सुंदर भाषांतरे जगाला देऊ येता नयेत ही केवढी दुःखाची गोष्ट. कारण संस्कृतात जे जे सुंदर आहे, उदात्त आहे, कल्पनारम्य आहे, अर्थ गंभीर आहे, त्याचा वारसा केवळ हिंदुस्थान पुरता नसून साऱ्या मानव जातीसाठी आहे. बायबलचे इंग्रजीत ज्यांनी भाषांतर केले त्यांना कडक शिस्त, मूळच्या ग्रंथाविषयी आदर आणि त्यातील अर्थाची एकरूपता करणारी अंतर्दृष्टी होती. त्यामुळे इंग्रजी भाषेत त्यांनी एक मोठा ग्रंथ निर्मिला. एवढेच नव्हे तर त्या भाषेला त्यांनी प्रतिष्ठा आणि सामर्थ्य दिले. युरोपियन पंडितांच्या व कवींच्या शेकडो पिढ्यांनी ग्रीक व लॅटिन भाषेचा भक्तिप्रेमाने अभ्यास करून अनेक युरोपियन भाषांमधून त्यांची सुंदर सरस भाषांतरे केली. त्यामुळे तिकडील सामान्य जनताही त्या प्राचीन संस्कृतीचा आस्वाद घेऊ शकते आणि आपल्या रोजच्या रटाळ जीवनातही सत्याचे, सौंदर्याचे अंधुक दर्शन घेऊ शकते. संस्कृतातील ग्रंथांच्या बाबतीतही ही गोष्ट अद्याप व्हावयाची आहे ही खेदाची गोष्ट होय. हे काम केव्हा होईल की नाही ते मला सांगता येत नाही. आपल्यामध्ये विद्वान लोक आहेत, त्यांची संख्या व विद्वत्ता वाढत आहे. आपल्यात कवीही आहेत, परंतु प्राचीन वाङ्मय व आजचे कवी व विद्वान लोक यांच्यामध्ये दिवसेंदिवस वाढता दुरावा होत आहे. आमच्या सर्जन शक्ती आज निराळ्या दिशेने जात आहेत. आजच्या जगाचे अनेक प्रश्न पसरून आपल्या डोळ्यांसमोर असतात. त्यामुळे प्राचीन वाङ्मयाचे नीट सावकाश अध्ययन करायला फारसा वेळच आपल्याकडे नसतो. परंतु हिंदुस्थानातील विद्वानांनी तरी आता तर दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण आतापर्यंतचा गेलेला वेळ भरून काढायचा आहे. भूतकाळात आपण आपल्या प्राचीन वाङ्मयात खूप डुंबत होतो, परंतु आपल्यातील सर्जन शक्ती पुढे नष्ट झाल्यामुळे त्या आपण मोठे मोलाचे म्हणत असलेल्या त्या प्राचीन वाङ्मयातूनही आपणास स्फूर्ती मिळेनाशी झाली आहे. प्राचीन संस्कृत ग्रंथांचे अनुवाद अद्यापही होत राहतील. मूळची संस्कृत नावे नीट छापली गेली आहेत किंवा नाहीत त्याकडे पंडित लोक काळजीपूर्वक पाहतील. टीका, टिप्पणी, विवरणे भरपूर असतील. अभ्यासपूर्ण विवेचन असेल. हे सारे मनापासून केलेले पुढे दिसून येईल. परंतु एकाच गोष्टीचा अभाव तेथे असेल. मुळातही जिवंत वृत्ती येणार नाही. जे मुळात चैतन्यमय, आनंदमय व सौंदर्यमय होते, ज्यात कल्पना पूर्ण साहस होते, संगीत होते, ते सारे निरस, निष्प्राण, निरानंद, शिळे असे आपणासमोर उभे राहील. मूळचे ते तारुण्य व सौंदर्य नष्ट होऊन पंडितांच्या अभ्यासाची धूळ आणि रात्रभर जळून विझलेल्या दिव्याचा वास आपल्याला अनुभवावा लागतो. बोलली जात नाही या अर्थाने कितीतरी वर्षांपासून संस्कृत ही मृत भाषा झालेली आहे हे मला माहित नाही की किती वर्षांपासून. कालिदासाच्या काळातही ती जनतेची भाषा नव्हती. फक्त हिंदुस्थानभरच्या सुशिक्षितांची ती राष्ट्रभाषा होती.
सुशिक्षितांची सामान्य भाषा या नात्याने ती सर्वत्र पसरून मध्य आशिया आणि आग्नेय आशियातील वसाहती यातही गेली होती. इसवी सनाच्या 7व्या शतकात कंबोडियात संस्कृत काव्ये पाठ केली जात, संस्कृत नाटके केली जात असे उल्लेख आहेत. सयामातील थायलंड भागात अद्यापही नाना धार्मिक विधीत संस्कृत भाषेचा उपयोग केला जातो. हिंदुस्थानात तर संस्कृत भाषेने दाखविलेला जिवंतपणा अपूर्व आहे. 13व्या शतकात अफगाण राजे दिल्लीच्या तख्तावर बसले आणि पर्शियन ही हिंदुस्थानच्या बहुतेक भागात राजभाषा होऊन पुष्कळ पंडित लोक संस्कृतपेक्षा पर्शियन भाषेला अधिक महत्त्व देऊ लागले. याच सुमारास अर्वाचीन प्रांत भाषाही पुढे सरसावल्या आणि सारस्वते निर्मू लागल्या. तरीही संस्कृत भाषेने त्यांच्यात टिकाव धरला. तिच्यातील गुणवत्ता कमी झाली तरी टिकाव धरला. त्रिवेंद्रम मध्ये 1937 मध्ये प्राच्य विद्या परिषद भरली होती. डॉक्टर F. F. थॉमस हे तेथे अध्यक्ष होते. ते म्हणाले की संस्कृत भाषा म्हणजे राष्ट्रीय एकजीव करणारी मोठी शक्ती होती व हल्लीही त्या भाषेचा सर्वत्र खूप उपयोग होतो. संस्कृतची एक साधी भाषा तयार करावी, काही धातू आणि मूलभूत शब्द यांवर ती उभारून तीच हिंदुस्थानची राष्ट्रभाषा करावी अशी सुद्धा त्यांनी सूचना केली. मॅक्स मुलरच्या भाषणातील एक उतारा आपण सहमत आहोत असे सांगून त्यांनी वाचून दाखविला. मॅक्स मुलर म्हणतो, भारतातील वर्तमान काळ आणि भूतकाळ यात अशी काही एक अखंड आश्चर्यकारक परंपरा आहे की पुन्हा पुन्हा सामाजिक उत्पाद झाले, धार्मिक सुधारणा झाल्या, परकीयांच्या स्वाऱ्या आल्या, तरीही या सर्व विशाल देशभर अद्याप जर कोणती भाषा बोलली जात असेल तर ती संस्कृत. इंग्रजी सत्ता व इंग्रजी शिक्षण आज तेथे 100 वर्षे आहे. तथापि दांतेच्या काळात युरोपात लॅटिन भाषा जितक्यांना समजे त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक लोकांना हिंदुस्थानात अद्यापही संस्कृत समजते. दांतेच्या काळात किती लोकांना युरोपात लॅटिन समजे किंवा आज हिंदुस्थानात किती जणांना संस्कृत समजते हे मला आकडेवार माहीत नाही. परंतु संस्कृत समजणाऱ्यांची संख्या अद्यापही मोठी, विशेषतः दक्षिण हिंदुस्थानात आहे. हिंदी, गुजराती, मराठी, बंगाली इत्यादी संस्कृतोद्भव भाषांपैकी एकीचेही ज्याला नीट ज्ञान असेल त्याला सोपे बोललेले संस्कृत समजायला कठीण नाही. आजकालच्या उर्दूतही 80% शब्द संस्कृतोद्भव आहेत. उर्दू ही इंडो आर्यनच भाषा आहे. एखादा शब्द संस्कृतातून आला की पर्शियन भाषेतून आला हे सांगणे कठीण जाते, कारण दोन्ही भाषांतील मूळचे धातू पुष्कळसे तेच आहेत. आणि आश्चर्य हे की दक्षिणेकडील द्राविडी भाषा या संपूर्णपणे स्वतंत्र असूनही त्यांनी इतके संस्कृत शब्द आपलेसे केले आहेत की जवळजवळ निम्मे शब्द संस्कृत आहेत असे म्हटले तरी चालेल. नाना विषयांवर संस्कृतमध्ये ग्रंथरचना, नाटके सुद्धा मध्ययुगापासून तो आतापर्यंत सुरूच आहेत. नवीन संस्कृत पुस्तके सारखी वेळोवेळी अजूनही प्रसिद्ध होत आहेत. संस्कृत भाषेतील मासिकेही सुरू आहेत. त्यांचा दर्जा मात्र सामान्य असतो, त्यामुळे वाङ्मयात मोलाची भर पडत नसते हे खरे. पण आश्चर्य हे की अद्यापही संस्कृत भाषेची मनावर पकड आहे. कधी कधी सभा परिषदांमधून आजही संस्कृत भाषेत व्याख्याने दिली जातात, संस्कृतातून चर्चा चालतात. अर्थात अशा परिषदातील श्रुतुवर्गही वेचकच असतो. संस्कृत भाषेचा अखंड उपयोग सुरू असल्याने प्राकृत अर्वाचीन भाषांची वाढ व्हावी तशी होण्याला अडचण आली. सुशिक्षित बुद्धिमान लोक या लोकभाषांकडे तुच्छतेने पाहत व विद्वत्ता प्रकट करायला, प्रतिभा संपन्न काही लिहायला ही लोकभाषा निरुपयोगी असे मानून ते संस्कृतमध्ये तरी लिहित किंवा पुढे पर्शियनमध्ये लिहू लागले. लोकभाषांची अशी उपेक्षाच झाली. तरी अशा अडचणीतून हळूहळू अनेक शतके धडपडून प्रांतिक भाषांनी वर डोके काढलेच व त्यांनी स्वतःचे वाङ्मय प्रकार, स्वतःची सारस्वते उभी केली. आजच्या थायलंडमध्ये जेव्हा सरकारी कामकाजांसंबंधीचे तसेच विज्ञानशास्त्रातले नवे पारिभाषिक शब्द बनवण्याची जरुरी भासली तेव्हा त्यांनी संस्कृतचे सहाय्य घेऊन अनेक शब्द तयार केले. हे विशेष आहे. प्राचीन भारतीय लोक ध्वनीला, नादाला फार महत्त्व देत. त्यामुळे लिखाण गद्य असो वा पद्य त्यात एक प्रकारची नादमधुरता, संगीत आहे. शब्दोच्चार नीट व्हावेत म्हणून फार काळजी घेतली जाई. त्यातील कितीतरी नियम वगैरे करण्यात आले होते. प्राचीन काळी शिक्षण तोंडी असल्यामुळे या गोष्टीला अधिकच प्राधान्य आले. ग्रंथच्या ग्रंथ मुखोद्गत केले जाऊन असे मुखोद्गत ग्रंथ पिढ्यानपिढ्या याच तऱ्हेने चालत.
शब्दांच्या ध्वनीकडे जास्त लक्ष पुरविले जाई. त्यामुळे पुढे ध्वनी व अर्थ यांचे संयोगीकरण करण्याचे प्रयत्न होऊ लागले व या प्रयत्नात केव्हा नाद मधुर हृदयंगम प्रकार निघत तर केव्हा केव्हा कृत्रिम अर्धे कच्चे नीरस प्रकार निघत. या संबंधी E.H. जॉन्स्टन लिहितो, हिंदुस्थानातील थोर थोर कवींना ध्वनीतील फरकांचे फार सूक्ष्म ज्ञान होते. जगातील इतर वाङ्मयातून असे ध्वनींचे नाना प्रकार क्वचितच आढळतात. शब्दांनी अशी काही सुंदर व सुकुमार गुंफण केली हे संस्कृत कवी करतात की अखंड आनंद निर्माण होतो. मात्र काही काही कवींना ध्वनी व अर्थ यांचा मेळ घालताना मार्मिकपणाचे भान सुटते व त्यांनी ठरविलेले व्यंजने व एखादे एकच व्यंजन इतकेदा वापरले जाते की ते रटाळ काव्य काढण्याचे घोर अत्याचार चालविलेले दिसतात. हा उतारा जॉन्स्टन कृत अश्वघोषाच्या बुद्धचरिताच्या भाषांतरातून घेतलेला आहे. आजही वेद पठन करताना जे उच्चार केले जातात ते प्राचीन काळी घालून ठेवलेल्या काटेकोर नियमानुसारच केले जातात. आजच्या हिंदी भाषा या संस्कृतोद्भव आहेत. त्यांना इंडो आर्यन भाषा असे म्हणतात. हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, मराठी, उरिया, आसामी, राजस्थानी या हिंदीचा पर्याय आहेत. सिंधी, पुश्तू आणि काश्मीरी या साऱ्या इंडो आर्यन भाषा आहेत. तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या द्राविडी भाषा आहेत. या 15 भाषांनी मिळून सारे हिंदुस्थान व्यापले आहे. परंतु हिंदी आणि तिचाच एक पर्याय म्हणजे उर्दू या भाषा जास्तीत जास्त बोलल्या जातात आणि ज्यांना बोलता येत नाही त्यांना सुद्धा निदान समजतात. या भाषांशिवाय काही प्रादेशिक भाषा आहेत. डोंगर पहाडातून राहणाऱ्या लोकांच्या भाषा आहेत व त्या बोलण्यापुरत्या आहेत. त्यांचा काहीही विकास झालेला नाही. परंतु हिंदुस्थानात 500हून अधिक भाषा आहेत असे जे म्हटले जाते ते काही खरे वाटत नाही. व्युत्पत्ती शास्त्रज्ञांचा, खानेसुमारी करणाऱ्यांचा तो एक भ्रम असावा असे वाटते. एकाच भाषेतील बोली जरा बदलली की त्यांना निराळी भाषा वाटते. आसाम, बंगाल व ब्रह्मदेश यांच्या सीमेवरील प्रत्येक डोंगर पहाडावरील किरकोळ 1500 लोकांची वेगवेगळी बोली म्हणजे जणू स्वतंत्र भाषा असे ते धरतात. या ज्या शेकडो भाषा करणारे भाषाशास्त्रज्ञ आहेत ते बहुतेक हिंदुस्थानच्या पूर्व भागातील, विशेषतः हिंदुस्थान व ब्रह्मदेश यांच्या सीमा प्रांतात आहेत. खानेसुमारी करणाऱ्यांचे ते शास्त्र आहे. त्याप्रमाणे युरोपातही शेकडो भाषा आहेत आणि एका जर्मनीतच 60 आहेत. हिंदुस्थानातील राष्ट्रभाषेचा जो प्रश्न आहे त्याचा या विविधतेशी तसा काही संबंध नाही. तो फक्त हिंदी उर्दूचा प्रश्न आहे. खरे म्हटले तर दोन मिळून भाषा एकच आहे, परंतु लिप्या व वाङ्मय प्रकार 2 आहेत. बोलण्यात फारसा फरक नाही, परंतु लिपीत व विशेषतः लेखन शैलीत अंतर वाढते. हे अंतर कमी व्हावे असे प्रयत्न चालले आहेत. दोहोंच्या मिश्रणाने एक नवीनच हिंदुस्थानी असा प्रकार उत्क्रांत केला जात आहे आणि ही हिंदुस्थानी हिंदुस्थानभर समजली जाणारी भाषा होत आहे. पुश्तू ही भाषा ही संस्कृतोद्भव आहे. अफगाणिस्तान व सरहद्द प्रांतात ती रूढ आहे. पर्शियन भाषेचा जास्तीत जास्त परिणाम तिच्यावर झाला आहे. या सरहद्द प्रांतातच प्राचीन काळी संस्कृत भाषेतील थोर थोर विचारवंत पंडित आणि व्याकरणकार निर्माण झाले. सिलोनची सिंहली भाषा आहे. ही भाषा प्रत्यक्ष संस्कृतोद्भवच इंडो आर्यन कुळातीलच आहे. सिलोनी लोकांना हिंदुस्थानने केवळ बौद्ध धर्मच दिला नाही, शिवाय वांशिक दृष्ट्या आणि भाषिक दृष्ट्या ते हिंदी लोकांच्या अत्यंत जवळचे आहेत. संस्कृत भाषा युरोपातील प्राचीन व अर्वाचीन भाषांशी संबद्ध आहे ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे. स्लाव लोकांच्या भाषेतही असे शब्द आहेत की ज्यांचे मूळ धातू व रूपे तीच संस्कृत भाषेतही आहेत. युरोपातील लिथुआनियातील भाषा ही संस्कृतला जास्तीत जास्त जवळची अशी आहे. भाग 29 समाप्त.